नमस्कार मंडळी, आज आपण करतोय हिरव्या मुगाचे लाडू। त्यासाठी मी हिरवे मूग घेतलेत पाव किलो। ते छान स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेले आहेत आणि आता मंद आचेवर ते भाजून घेते आहे लालसर रंग येईपर्यंत। गॅसची फ्लेम स्लो असावी। बघा छान असे आता आपले मूग भाजून होत आहेत। असा रंग जरा बदलतोय मुगाचा। बरोबर 5 ते 7 मिनिटात माझे हे पाव किलो मूग भाजून झालेले आहेत। आता हे थोडे थंड करून मी मिक्सर मधून बघा ह्याची भरड काढून घेतली आहे। आता तीच भरड मी त्या कढईमध्ये घेतली आहे आणि 2 चमचे तूप घालून स्लो फ्लेमवर हे खमंग असं मुगाचं पीठ मी भाजून घेत आहे। बघा छान असं खमंग असं पीठ माझं 15 मिनिटात भाजून झालेलं आहे मुगाचं। आता मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेते भाजून। आता अर्धी वाटी मी खारीक पावडर सुद्धा घेतली आहे भाजून। कोरडीच आहे, त्यात तूप वगैरे घातलं नाहीये। आणि ड्रायफ्रूट सुद्धा घेतलेत थोडेसे भाजून आणि डिंक घेतले अर्धी वाटी तळून। तो व्हिडिओ माझा मिस झाला। हे बघा ड्रायफ्रूट पावडर तुकडे घेतलेत भाजून, डिंक, सुकं खोबरं, खारीक पावडर आणि मुगाचं पीठ आपलं भाजलेलं। हे तुम्ही असंच मिक्सरमधूनही काढून घ्या, नाहीतर चिरलेला बारीक गूळ घेऊन एकत्र केलं तरी चालेल। माझ्याकडे आता चिरलेला गूळ नव्हता म्हणून मी गूळ पावडर वापरते। सगळं एकत्र मिक्सरमधून मी काढून घेते मिक्स करून। हे बघा अशा पद्धतीने मी सगळं मिश्रण एकत्र मिक्सरमधून काढून घेतलंय आणि त्याचे छान असे लाडू वळून घेते। मी यात 2-3 चमचे तूपही घातले गरम करून, कारण माझ्याकडे गूळ पावडर होती, त्याला बाइंडिंग नसतं म्हणून बाइंडिंगसाठी जर तुम्ही चिरलेला गूळ वापरलात तर तुमचे लाडू सहज वळले जातील। कमी तुपात प्रोटीनयुक्त असे छोट्या मोठ्या भुकेसाठी आपले मुगाचे लाडू तयार आहेत। लहान मुलाच्या टिफिनसाठी ही रेसिपी तर खूप छान आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की सांगा। लाईक करा या रेसिपीला, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।